आंघोळ करून रेडी झालो. शुभ सकाळ. छान शंकरपाळ्याचा नाश्ता केला. तुम्हाला तर माहिती आहे, आपल्याकडे एखादी गोष्ट असली आपण त्याचा बुकना पाडल्याशिवाय सोडत नाही. आईला मार्केटला जायचं होतं, त्याच्यामुळे जरा माल भरून ठेवत होतं. म्हणलं आता आम्हाला पण वाल तोडायला जायची होती. वालीचा विषय असा झाला की एकदमच अशी वाल तोडायला आली ना की उरकतच नाही अजिबात. मी न पप्पा निघालो होतो वाल तोडायला. म्हणलं वाल का पिच्छा सोडते काय माहिती, एक दिवस पण आराम भेटा ना. गाडी सावलीला लावली मी निघालो पाय पाय. इशय असा आहे की कालच्या पावसाने अजून वावर काही नीट झालेला नाही आणि याय जायचा बी रस्ता नीट झालेला नाही, त्याच्यामुळं रिक्स काय घ्यायची नाही. वावरात आल्यावर बघितलं तर कालच्या पावसाने तर अजूनच काट्या उपसून निघल्या, तर अक्कलच बंद झाली. आत्ताशी कुठं एक बादली तोडून झाली होती, लगेच गुणीत वतायला घेतलं. इशय असं झालाय ना, असला कटाळा आलाय ना, उगा आता जीव आल्यावर सगळं काम करायला लागणार आहे. कारण का एवढा प्रचंड माल लागलाय आणि प्रचंड बादला झालाय. पहिल्यासारखं काय रानात थांबत नाही. आता 30 किलो माल तुटला आणि डायरेक्ट घरी निघतो. कारण काय ना, घरी गेल्यावर थोडा आराम करायला तरी भेटतो. मी न पप्पा निघालो होतो घरी. पप्पा बी म्हणतात वालल्याची एकदम तोडा आली, पारच फिसकूट पाडून टाकला सगळ्यांचा. घरी आल्यावर या मोठ्या वाचक्याचं वजन केलंय. मोठं वाचकं भरलं 22 किलो. छोट्या वाचक्याला तर एका कवळीतच उचललं. म्हणलं चल तुझं वजन करायचे, तुला उद्या इकायचे आहे ना का नाही इकायचं. काटा बी आता लय खराब झाला, लय वेळेवर धरायला लागतं. या वारक्याचे वजन भरलं 15 किलो आणि हे वारक्या वजन आहे ना लय तर लय 20 किलोपर्यंत भरते या पोत्यात. पप्पांना लय उत्स्फूर्तता लागली होती, लगेच वजन बघायला आलं, पण मी लगेच खाली घेतलं. पप्पांनी लगेच इकडं गुवाण्या खाली करून घेतल्या. म्हणलं बरं झालं, एवढं तरी काम माझं केलं ना, मला लय थोडं बरं वाटतं. कारण का मला आहे ना आता एवढा कटाळा आलाय ना, इतका माज मोडलाय ना वालीने विचाराय नको. जेवायला गेलो होतं, बटाटा आणि चपाती बसलो होतं जेवायला. घरी आलं ना जरा आरामात जेवायला येतं. रानात असलं ना लय वस त्यामुळे आता टार्गेटच ठेवले, दुपारचं घरी यायचं निघून जेवायला.